पूजा, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एका छानशा व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. तर आज मी कोणत्याही म्हणजे मेकअप फॅशन ब्युटी हे माझ्या चॅनलवरती मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत असते. तर त्यातील आपला व्हिडिओ आजचा नसणार आहे. तर आजचं असणार आहे, बऱ्याच जणी मला विचारत असतात की यूट्यूब चॅनल कसं सुरू करायचं, किंवा बऱ्याच जणांना शंकासुद्धा असतात की ते कसं करायचं, त्यासाठी काय जी छोटीशी माहिती, किंवा जी माझ्या म्हणजे मी एवढे दिवस व्हिडिओ बनवत आहे, तर त्यानुसार जी माहिती मला माहीत आहे ती तुम्हालाही सांगणं गरजेचं वाटलं. कारण तुम्हीही नक्कीच यामध्ये ग्रो करू शकता. आता तर सर्वजणच यूट्यूबमध्ये करिअर करायचं, किंवा असं खूप काही काही स्वप्न पाहत असतात की ज्यातून आपल्याला आपल्या आपल्या घरासाठी, अशा गृहिणींसाठी खास करून त्यांना असं वाटत असतं, मी घरी बसून काय करू शकते. तर काय करू शकते, तर त्यांच्यासाठी ही छोटी माहिती आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि छान छान या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल तर छान अशी कमेंटसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत, परंतु तुम्हाला काहीच माहीत, तर त्यासाठी एकदम छान, सगळ्यांकडे स्मार्टफोन तर असतोच. तर तो स्मार्टफोनच तुमचं काम सगळं करणार आहे. तो असला तुम्हाला बाकी कोणत्याही सामानाची गरज अजिबात भासणार नाही आहे. कारण त्यामध्ये जे आहे त्यामध्येच तुम्ही जर सुरुवात केली तर त्यासाठी वेगळे पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार नाही आहेत. तर ही गोष्ट तुम्ही करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे एक स्मार्टफोन प्रत्येकाकडेच असतो. तर तो स्मार्टफोन आहे, त्यामध्ये प्रत्येकाच्याच स्मार्टफोनमध्ये यूट्यूब ऑप्शन असतो, ॲप असतं. तर ते ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपलं गुगल अकाउंट म्हणण्यापेक्षा जीमेल अकाउंट तयार करायचं आहे. जे की काय असतं हेही काही जणींना माहीत नसेल. तर आपण नॉर्मली फोन चालू करताना, यूट्यूब चालू करताना त्यामध्ये जीमेल ओपन केल्यानंतरच आपला फोनमध्ये यूट्यूब चालू होतं. तर जो ईमेल आय डी तुम्ही टाकताल तोच लक्षात ठेवायचा आहे, आणि त्यावरतीच आपलं काम करायचं आहे. तर त्यानंतर त्यामध्ये ऑप्शन असतो, तुमचं चॅनल म्हणजेच तुम्ही ज्या नावाने यूट्यूबमध्ये एंटर केलं आहे तर तेच तुमचं नाव असतं. तुम्हाला जर बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता. तर त्यामध्येच जीमेल अकाउंट ओपन केल्यानंतर त्यामध्ये सर्व, म्हणजे आपलं नाव जर असेल, त्यानंतर तुमची इतर माहिती असेल ती तुम्ही भरून तुमचं अकाउंट सेट करू शकता. त्यानंतर तुमचं प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. म्हणजे तुमचा फोटो असेल, तुमची बेसिक माहिती असेल, तुम्ही कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहात, तर हे सगळ्या गोष्टी तिथं टाकल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ बनवल्यानंतर ते पाहणाऱ्यालासुद्धा वाटते की हे व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीमध्ये बनवता आहेत. तर त्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तुमचं जीमेल अकाउंट ओपन झाल्यानंतर, तुमच्या चॅनलची सेटिंग झाल्यानंतर, सेटिंग म्हणण्यापेक्षा पूर्ण बेसिक माहिती, जसं आपण आपला एखादा फॉर्म फिल करतो तर तसं एकदम इझी आहे. नाव, चॅनल, बेसिक तुमचं URL ID असतो, तर तो तुमचा तयार होऊनच येतो. तर तो सिलेक्ट करून तुम्ही चॅनलची छान सेटिंग केल्यानंतर त्यामध्ये ऑप्शन असतो क्रिएटचा, तर ते तुम्ही व्हिडिओ बनवाल. तर चॅनल तर क्रिएट झालेला आहे, परंतु व्हिडिओ शूट कसा करायचा हे सुद्धा माहीत नसतं माझ्या मैत्रिणीला काहीतरी. तर त्यासाठी एकदम छान आपलं मोबाईलमध्ये जो आपण फोटो काढतो त्यामध्येच व्हिडिओचा ऑप्शन असतो. तर व्हिडिओ काढताना तुम्ही छान, तुम्हाला ट्रायपॉडची गरज भासणार नाही. छानमध्ये कुठेही फक्त आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या व्हिडिओमध्ये लाईट कशी पाहिजे. तर त्याचं एकदम साधे आहे. ज्यावेळेस आपण फोटो काढतो त्यावेळेस लाईट जर समोरून आपल्या चेहऱ्यावर असेल तर फोटो आपला चांगला येतो, आणि ज्यावेळेस आपली लाईट जर पाठीमागून असेल तर त्यावेळेस आपला फोटो पहा तुम्ही, काळा काळा येतो, म्हणजेच ब्लॅक येतो. त्यावेळेस आपण तिथं छान दिसत नाही. तर तीच एक बेसिक गोष्ट आहे की जेव्हा आपण व्हिडिओ बनवताना समोरून लाईट येईल अशाच ठिकाणी बसायचं आहे. एकदम इझी. आपल्या रूममध्ये कुठेही सूर्यप्रकाश छान येत असेल तर सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध दिशेला आपण बसायचं आहे, आणि सूर्यप्रकाशाचा वापर आपण आपल्या व्हिडिओसाठी लाईटिंग म्हणून करायचा आहे. असं जर तुम्ही त्या दिशेने जर मोबाईल कुठं, आता त्यात तर खूप खूप म्हणजे त्यासाठी महिला खूप खूप काय काय जुगाड करतात. तर ते तुम्ही अँगल नेट केलं तर, म्हणजे त्या दिशेने तुम्ही मोबाईल ठेवा. त्यानंतर शूट करा. शूट केल्यानंतर
छान ते आता आपल्याला एडिट करायचं आहे. एडिट म्हणजे आपलं कुठं कमी जास्त झालं किंवा आपला काहीतरी आवाज त्यातमध्ये ॲड झालेला आहे, आपल्याला तो भाग कट करायचा आहे. बरेचदा होतं, तुम्ही जर रेसिपी बनवत असाल तरी होतं कट करावं लागतं, मग नंतर ॲड करावं लागतं. असं खूप सारे ऑप्शन्स आहेत. तर ते करण्यासाठी, एडिट करण्यासाठी तुम्ही इनशॉट वापरू शकता. KineMaster एक असतं, VN एक ॲप आहे, कॅनवा आहे. तर असे खूप सारे ॲप आहेत, परंतु इझी एकदम सोप्या भाषेत इनशॉटमध्ये एकदम छान आपला व्हिडिओ एडिट होत असतो. किंवा मी तर तेच वापरते. तर ते एडिट कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करा. त्याचं पूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग किंवा ते कसं करायचं, कोणत्या पार्टसाठी किंवा काय कशासाठी, कोणतं सिम्बॉल असेल म्हणा किंवा गाणं कसं ॲड करायचं, त्यानंतर कोणता भाग कसा कट करायचा, कोणत्याला स्लो मोशन द्यायचं, कोणत्याला काय ॲड करायचं, म्हणजे एक्स्ट्रा जे पिक्चर असतात, तर ते सर्व आपण माहिती नक्कीच तुम्हाला मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर व्हिडिओज एडिट झाल्यानंतर आपल्याला आता हा व्हिडिओ तयार झाला आहे, तर त्याला छानसं असं आपल्याला यूट्यूबवरती अपलोड करायचं आहे. त्यासाठी क्रिएट म्हणून ऑप्शन असतं, तर त्यामध्ये जाऊन ऑप्शन असतात. शॉर्ट्स करायचं आहे तुम्हाला की लाँग व्हिडिओ करायचा आहे. तर लाँग व्हिडिओमध्ये आपण सिलेक्ट करून त्यानंतर तिथे छानसं आपल्या व्हिडिओला म्हणजे तुमचा कोणत्या टॉपिकवरती जो व्हिडिओ आहे त्याचं माहिती द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून समोर कळेल की ह्या प्रकारचा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणजे त्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट सर्च करतो. जसं की आपण आपल्याला नवीन रेसिपी एखादी शिकायची आहे, तर अशा वेळी आपण काय करतो, यूट्यूबवरती जातून सर्च करतो, नाव टाकतो मला अशी रेसिपी आणि सर्च करतो. तर त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या व्हिडिओचं टायटल द्यायचं आहे. टायटल दिल्यानंतर त्यामध्ये डिस्क्रिप्शन द्यायचं आहे, त्यानंतर हॅशटॅग लावायचे आहेत. ते लावल्यानंतर तुमचा पूर्ण असा व्हिडिओ पूर्ण अपलोड करण्यासाठी रेडी होतो आहे. हे सगळं माहिती तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला आता अपलोड सिलेक्ट करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर पूर्ण स्क्रीन बंद करायची नाही. ज्यावेळेस तुम्ही तसं कराल त्यावेळेस तुमचा अपलोड पुन्हा होणं बंद होतं. तर त्यामुळे असं अजिबात करू नका. अपलोड होईपर्यंत स्क्रीन चालूच ठेवायची आहे. जो अपलोड झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ तुम्हाला रेडी असा दिसेल. प्रोसेसिंगमध्ये असेल तर ते सुद्धा दिसतं. तर असं झाल्यानंतर इन्स्ट्रक्शन आपल्याला मिळतातच, नोटिफिकेशन येते आपल्याला मोबाईलवर. तर अपलोड झाल्यानंतर आपल्याला काही करायचं नाही आहे. असेच व्हिडिओ आपण छान छान बनवत राहायचे आहे. बनवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण ज्या टॉपिक घेतलेला आहे त्याच टॉपिकनुसार आपले व्हिडिओ बनवायचे आहेत. आज एक, उद्या दुसरा, परवा पुन्हा कोणत्या तरी तिसऱ्याच कॅटेगरीमधला किंवा विषयाचा व्हिडिओ बनवला तर अशा वेळेस व्ह्यूज खूप कमी येतात, म्हणजे लोक पाहत नाहीत, हीच गोष्ट होते. तर त्यामुळे तुम्ही जर मेकअपमध्ये गेलं, फॅशनमध्ये गेलं, लाईफस्टाईल असेल, ब्लॉगिंग असेल, रेसिपी असेल, तर त्याच अनुषंगाने तुमचे व्हिडिओ पुढचे सगळे बनवत राहा. आणि यूट्यूबमध्ये तुम्हाला जर ग्रो करायचं असेल तर त्यावेळेस एक खूप महत्त्वाचं म्हणजे कन्सिस्टंट, म्हणजे सातत्य खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही दिवसातनं रोज व्हिडिओ टाकले गरजेचं आहे. शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकत चला, म्हणजे मोठे व्हिडिओ, लाँग व्हिडिओसुद्धा टाका. सो नक्कीच ह्या व्हिडिओचा आज तुम्हाला एक व्ह्यूज आलेला आहे, उद्या तुम्हाला 2 येणार आहे, 4, 5 असे तुमचे व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर वाढत जाणारच आहेत. त्यामुळे हार न मानता गृहिणींसाठी तर खरंच खूप छान आहे. ह्यातनं खूप छान आपल्या जी कला आहे ती लोकांना माहिती होते आणि त्यातनं आपल्याला बेनिफिटसुद्धा भेटतं. सो ह्या सर्व गोष्टी बऱ्यापैकी मला जसं सिरियल वाईज थोडंसं मागे पुढे झाले असेल तर ते तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा, तीसुद्धा नक्कीच देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात असाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.